पुण्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। पुण्यातल्या निंबजमध्ये पुराचं पाणी शिरलंय। रहिवासी सोसायट्यांमध्ये हे पाणी शिरल्यानं प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय रहिवाशांना। नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती। खडकवासलामधनं पाणी सोडण्यात आलं, त्यानंतर मग प्रचंड पाणी वेगानं निंबजनगर सिंहगड परिसरात शिरल्याचं पाहायला मिळालंय आणि तिथल्या सोसायट्यांमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरल्याचं पाहायला मिळालंय। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील निंबजनगर परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी पावसानं आणि पुराच्या पाण्यानं काय अवस्था केली आपण पाहू शकतो। सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। सोसायट्यांमध्ये पाणी अद्यापही आपण पाहू शकतो। पाण्याची पातळी कशी कमी झालेली आहे, मात्र पाणी या ठिकाणी अद्यापही आहे आणि या सोसायट्यांमधील घरांमध्ये देखील तळमजल्यावर जी घरं आहेत त्या ठिकाणी देखील पाणी शिरलेलं होतं आणि या पाण्यानं, पुराच्या पाण्यानं काय अवस्था केली आहे या घराची आपण पाहू शकतोय। सर्व मुलांची पुस्तकं भिजलेली आहेत, फर्निचर भिजलेलं आहे, इतर साहित्य भिजलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मुलांची जी सर्व पुस्तकं आहेत ती देखील भिजलेली आहेत। गाळ घरामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे। या घरामध्ये 2 फुटापर्यंत साधारणतः पाणी होतं। खडकवासला धरणातून विसर्ग कमी केल्यानंतर हे पाणी कमी झालेलं आहे। घरातलं पाणी बाहेर गेलेलं आहे। मात्र एक मोठं आव्हान या घरातील नागरिकांसमोर असणार आहे। सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली आणि अचानक पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण घर पाण्याने भरलेलं होतं। सगळं नुकसान झालेलं आहे। इथे जे काही आहे खालचं झिरो झालेलं नील सगळंच गेलेलं आहे। आता त्यातल्या त्यात जेवढं काय पॉसिबल आहे पाणी नशिबाने सगळ्या सोसायटी वाल्यांनी काढायला मदत केली आहे। पाणी काढलंय घरातलं, पण बाकी काय सगळ्या जे सामानाचं नुकसान आहे, फक्त घरातल्यांना काही झालं नाहीये हे नशीब आहे आमचं। पण आता ह्या सगळ्या नुकसान भरपाईचं काय करायचं, कुणाला विचारायचं ह्या गोष्टी। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे। गेल्या 2 दिवसांपासून पावसानं पुण्याला चांगलं झोडपून काढल्याचं पाहायला मिळतंय। अशातच पुण्यात धरण परिसरात 24 तासात सातत्यानं पाऊस बरसलाय। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर असलेल्या निंबजनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। निंबजनगरातील अनेक सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळेच पुणेकर आता त्रस्त झालेत। पुण्यात गेले 48 तासापेक्षा जास्त काळ पाऊस सुरू आहे। या पावसाचा परिणाम झाला की अनेक सोसायट्यांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसायट्या आहेत ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे आणि त्यातील अनेक लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ही आपण जी पाहताय ती दृश्य सिंहगड रस्त्यावरील असणाऱ्या निंबजनगर सोसायटीतील आहेत। खरं तर याच ठिकाणी जवळपास 8 ते 10 सोसायटी आहेत। त्या सोसायटीतली 4 चाकी वाहनं, दुचाकी वाहनं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक नागरिक आतमध्ये अडकलेले आहेत। त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या महानगरपालिका आणि NDRF अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात येतोय। पहाटे 3 वाजल्यापासून खरं तर या जवळ असलेल्या नदीचं पाण्याने रौद्र रूप धारण केल्यामुळे खरं तर हे पाणी आपल्याला सोसायटीच्या संपूर्ण आतमध्ये असणाऱ्या दुचाकी 4 चाकी वाहनं तर आहेतच, मात्र नागरिकही या ठिकाणी अडकल्यामुळे त्यांना आता काढण्यासाठी प्रयत्न जो आहे तो NDRF अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने केला जातोय। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर इकडे पुण्यात पावसानं हाहाकार माजवलाय। एकता नगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचलंय। परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे। NDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत। 2 पथकं सध्या परिसरात दाखल झाली आहेत। रेस्क्यू ऑपरेशनही करण्यात येत आहे। हॅलो, कृपया कोणीही पाण्यात उतरायचं नाही। सोसायटीमधील नागरिकांना विनंती आहे, कोणी काय म्हणला घरातले खाली उतरू नका। इथं लोक येताना सांग वरचा